निघालो कॉलेजला. आता काय सांगू, कंटाळा तर आलेला. मग काय स्टेशनवर पोहोचलो, बघितलं तर ट्रेन निघून गेली. ती 11:50ची ट्रेन होती. स्मरण बाई बरं आहे ना? तो कुठे काय चष्मावाला आहे? कुठे चालला केलायला? यो चष्मा घालून आलाय म्हणजे आता काय माहिती त्यांचं काय. हे पेपर चालू आहे का रे? का कॉलेज? कॉलेजला आहे ना खेळायला चाललाय क्रिकेट. कोणती टीम तुमची? हां नको बोलून दे. कोणती टीम तुमची खेळायला चाललाय का? पालघर टेनिस क्रिकेट. नाही बघा, आमच्या जोडीला आहे आयुष एडिट, जो आता एडिट करायला बसलाय. काय ना ट्रेन आली ना बसलो ना. यू ड्रूप कुठे गेला ना? तो बघा तिकडे लडकीबाजगिरी करायला लागलाय. ना पालघर आला ना उतरून ना मी गर्दीतून डायरेक्ट ब्रिजवर चढलो ना. ही जी याची मस्ती आहे ना, ही कधीच जाणार नाही ना. जास्त गर्दी नव्हती पण बसलो रिक्षात ना, थेट पोचलो कॉलेजला. त्याला मारू एंट्री पे कोणा इकडे बघा कसा भरलाय ना. या 3 तासात आम्ही काय करायला लागलेलो, भाकरवडी खात होतो. काय करू, दुसरा कामच नव्हता. जेवढी मज्जा पेपर विपर ना होणार बेत आता. काय रे बाई, लेक्चर येऊन कसं वाटते? खराब. नको येऊ. गौरव गायब झाला. कुठे? हा तो बघतो भाई. गोल्डन भेटलेला आहे आम्हाला इकडे, गोल्डन आणि रेडस्टोन. तू काय बघतो? तुला समजेल का? काय नाही, थोडं समजते. थोडा भाई. जेव्हा बघितलं ना भाई, थोडा शांतता वाटली भाई. अरे शेलार भाऊ रे गेला. आमची इकडे राज शेलार बसलेला आहे. गरमी लागले म्हणून काहीतरी खायला लागले. काय कुल्फ्या खायला लागलेलं. भाई बरं आहे ना? एकदम मजेत ना. तुम्ही? एकदम मजेत. तर आज तुमचा कॉलेजचा दिवस कसा गेला? समजू शकतो. मस्तचं मागे काय कारण आहे ते मला माहिती आहे. चल भेटू. तर आता मी चाललो डायरेक्ट स्टेशनवरून. आता दोन चॉईस ठेवले. तर सध्या तरी स्टेशनवर जाऊन बघू, कारण की मी पहिलीच गोष्ट करणार नाही. कारण की माहितीच काय होती, लवकर सुटलो, ट्रेनला गेलो ना, तिकडे 3 तास लेक्चरचे पकडून ना 1 तास ट्रेनचे यायचे पकडून. म्हणजे विचार करा, हे 3 तास आणि ते 1.5 तास, 4.5 तास मला अख्खा डोक्याचा खूप वाट लागलं आहे. आणि म्हणजे सांगून नाही शकत त्या टायमाला काय झालेलं. ब्लॉग पण म्हणजे अपलोड करायचा टाईम हे पण होता. कंटाळा आलं, पण काय करू भाई, चॅलेंज घेतला आहे. आणि हा 98वा डे आहे. जे आता 1 ते 98पर्यंत पोचणं म्हणजे कसं वाटलेलं आहे. जो माझा पहिल्याने थोडा लेटच वाटतं. 98 होता माझ्याबरोबर आणि त्यानंतर डे 36ला गॅप झाला. कधी आला? डे 70च्या नंतर काहीतरी आलेलं आहे. ठीक आहे. पण बाईने पण थोडं सपोर्ट केलेला आहे. गौरव तर पुढे गेला आहे थोडा. आता त्याला पकडायला गेलं तर खूप पुढे गेला आहे. ठीक आहे. तर आता आपण डायरेक्ट ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. अरे हां, ह्याच्यात अल्कोहोल. काय बोलायला लागलं आहे? हां ठीक आहे. तर म्हणजे आता सांगायला गेलं की आम्ही दोघं का न, ह्याचा मित्र परममित्र गौरव, तर त्याचा थोडासा मॅटर झाला आहे. आणि तसं मला थोडं वाईट वाटते की, म्हणजे थोडं वेगळंच वाटते की माझ्या बाजूला गौरव पण पाहिजे होता. या पण तो आता सध्याचा नाही मिळत. तो स्वतःहून पुढे गेला आहे. म्हणजे गौरव नाही तर मज्जाच नाही. ब्रम. चला प्लॅटफॉर्मला आलो आहे मी. आता काय करायचं, थोडा फिरायचं का आपण? ट्रेन मला 3:30ची आहे. ट्रेन आली. ट्रेन दुसरी ती. पुढे गौरव बसलाय बघा. पुढे काही गेला. हा एकटा बसलाय. आपण त्याला विचारू की भाई तू एकटा का बसलाय? ब्रो आर यू ठीक सिंग? करेन मी तुला.
काय रे तू याच्याशी बोलत नाही काय आला सकाळपासून भेटलाय तो डिवोर्स फ्लॉवरला आम्ही ए डिवोर्स डिवोर्स दिला तू याला काय काय बोलतो मी बोलणार मला चालतं काय करतो मला पाहिजे कोण पण हे तू वॅक्सिन कशासाठी लावतो तुझं आहे ना आता अर्धी प्रॉपर्टी तुझी माझी आहे हा प्रॉपर्टीसाठी मागितलं हे कोणत्या देशबद्दल बोलतात तुम्ही लोक 2-3 वडापाव कोणी मला का नाही दिले कारण की तू मेलेला चूप तू आमचं केस बघ काय शिव आहे ना मला वडापाव नाही देत खायला यो ना एकटा वडापाव खातो यो बघा कसा बघतो असं बघतो की जसा उठेल ना मला मारेल काय उठतो हा ये उठ कॅमेरामॅन हा कॅमेरा पकडतो कॅमेरा पकड ब्लॉगर कॅमेरा दोघांना उडव दोघांना आपण उडवू दोघं तूच आहे हे बघा आमचा ध्रुव अर्धा लेक्चर करून आला इकडे म्हणजे पूर्ण लेक्चर असं काही नाही मिळत तो रिक्षातून आला ना मी चालत आलो हे बाई ट्रेन आली बसलो ना उतरलो उंबरेच्या स्टेशनावर ना मी घरी गेल्यावर झोपलो कारण की आपण भेटूया पुढच्या ब्लॉकला